सो हे गाईज वेलकम बॅक टू चॅनल. तर तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एम-पी-एस-सीचा डिटेल व्हिडिओ. कारण की एक व्हिडिओ आपण बनवलेला होता, त्यामध्ये वेगवेगळ्या कमेंट्स आलेल्या होत्या आणि मला पर्सनली पण मेसेज आले की एक वेळेस एक डिटेल व्हिडिओ एम-पी-एस-सीवर बनवा. सो एम-पी-एस-सीवर हा डिटेल व्हिडिओ आहे आणि स्पेसिफिक इलेक्ट्रिकल इंजिनियर जर तुम्ही असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही पण एक तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी आहे अलॉंग विथ बाकी पी-एस-यूच्या एक्झाम, एम-एस-सी-बीच्या एक्झाम आणि सेंट्रल पी-एस-सीच्या एक्झाम, यू-पी-एस-सी, ई-एस-सी आणि एम-पी-एस-सी, एम-ई-एस ह्या 2 एक्झाम पण तुम्ही देऊ शकता. सो डिटेल व्हिडिओ चालू करूया. पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते पण जॉइन करायला विसरू नका. चला तर मित्रांनो सुरू करूया या व्हिडिओला. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता आपण टॉपिक्स कोणकोणते कव्हर केलेले आहे बघा. ॲडव्हर्टाइजमेंट आपण एक्सप्लेन करू, डिटेलमध्ये करूयात. म्हणजे घाई-घाई नाही करूयात. तुम्हाला एक वेळेस एक व्हिडिओ बघून पूर्ण क्लिअर व्हायला पाहिजे आणि सिंपल शब्दात आपण करूया. त्यानंतर एक्झाम पॅटर्न, त्यानंतर सिलेबस, त्यानंतर पी-वाय-क्यू, मेनचे पी-वाय-क्यू, त्याच्यानंतर कट ऑफ, त्यानंतर एक्झाम शेड्यूल आणि त्याच्यानंतर ऑफिशियल साईट आणि हाऊ टू अप्लाय, त्यानंतर प्रिलिम्सचा पी-वाय-क्यू हे सगळे आपण बघूयात. तर प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू सगळ्या स्टेजेस सगळे इन डिटेलमध्ये तुम्हाला भेटून जाईल या व्हिडिओमध्ये. चला पुढे जाऊयात. तर हा आपला टॉपिक झाले कोणकोणते आपण कव्हर केलेले आहे. पुढे जर आपण गेलो तर हे तुम्हाला डायरेक्ट ॲडव्हर्टाइजमेंटवर घेऊन आलो मी 2026च्या. तिथं गट अ व गट ब म्हणजे ग्रुप ए आणि ग्रुप बी संयुक्त पूर्व परीक्षेचं हे ॲडव्हर्टाइजमेंट आहे आणि ही याचे जे ॲप्लिकेशन आहे, ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणं आणि संपले त्याची डेट गेलेली आहे. आता तुम्ही 26 साठी अप्लाय नाही करू शकता अनलेस अँड ते आणखी एक चान्स देणार वगैरे तेव्हा. पण आता याचे फॉर्म गेलेले आहे आणि 31 मेला इथं 87 पदं होते आतापर्यंत. म्हणजे नंतर ते वाढू शकतात. तर 31 मेपर्यंत 31 मेला प्रिलिम्स आहे. त्याच्यात 79 सिव्हिल सर्व्हिसेसचे पदं होते आणि 8 जे पदं होते ते महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवेचे होते. टोटल 87 पदं होती. यामध्ये आता इलेक्ट्रिकलचे नाही आहे. त्याचा एक जो मेन जो पॉइंट आहे तो मी तुम्हाला लगेच सांगतो. तो पण येणार आहे. पण लवकर एक वेळेस क्रॉस म्हणजे पुढे जाऊयात आपण. सो अर्ज सादर करण्याची कालावधी 31 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत होती. जर तुम्ही हा फॉर्म फिल केला असेल तर खूप चांगली गोष्ट आहे आणि म्हणजे जर यामध्ये इलेक्ट्रिकलच्या व्हॅकन्सीज आल्या तर बऱ्यापैकी सिलेक्शनचे चान्सेस तुमचे वाढेल, जो की मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केला आहे, की कसे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त आहे इव्हन दो कमी जागा आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो व्हिडिओ पण तुम्ही एक वेळेस बघून घ्या. पुढे जर आपण गेलो, पूर्ण आपण बघणार नाही आहे. हायलाइटेड जे पॉइंट्स आहेत तेच महत्त्वाचे आहे. जसा हा वाला पॉइंट बघा. पूर्व परीक्षेचा निकाल का अंतिम करेपर्यंतच्या कालावधीपर्यंत शासनाकडून सुधारित, अतिरिक्त व स्वतंत्र मागणीपत्र प्राप्त होणारी सर्व पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेण्यात येणार. हा एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, ज्याच्याकडे मुलं इग्नोर करतात आणि मग जेव्हा म्हणजे नंतर ॲडिशन होते इलेक्ट्रिकल इंजिनिअर पोस्टच्या, तर मग ते म्हणजे फॉर्म न भरल्यामुळे ते यावाल्या जागेसाठी मुकतात आणि त्यांना मग हे वाली व्हॅकन्सी सोडून द्यावी लागते. तर त्यांचं म्हणणं कसं आहे, की पूर्व परीक्षेचा जर रिझल्टच्या आधी त्यांना इलेक्ट्रिकल इंजिनिअर जर आपण पाहिला आपल्यावाल्या जागा, जर इलेक्ट्रिकल इंजिनिअरच्या काही पोस्ट व्हॅकंट असल्या, जसं की पी-डब्ल्यू-डी आणि डब्ल्यू-आर-डीमध्ये असतात. त्यांनी जर रिझल्टच्या आधी काही पाठवलं, तर ते याच्यात ॲड करून टाकतात. तुम्हाला स्पेशल अप्लाय करण्यासाठी नंतर लिंक नाही भेटेल, म्हणून तुम्हाला आधीच इथे अप्लाय करून ठेवायचं आहे. जर जागा आल्या, तुमची इच्छा असेल, तर तुम्ही प्रोसीड करा, नाहीतर मग राहू द्या. पण फॉर्म भरणं खूप महत्त्वाचं आहे आणि हा पॉइंट खूप महत्त्वाचा होता, जो की मिस करतात मुलं आणि त्यामुळे फॉर्म भरत नाहीत. त्यानंतर जर खाली जर पाहिलं, तसं हे वालं जे नोटिफिकेशन आहे ते तुम्हाला टेलिग्रामवर आपल्या भेटून जाईल. तुम्ही तिथून एक वेळेस पूर्ण वाचू शकता. पण इम्पोर्टंट पॉइंट्स आपण याच व्हिडिओमध्ये कव्हर करून घेऊ. पात्रता जर पाहिलं तर इंडियन सिटिझन पाहिजे. त्यानंतर वयोमर्यादा गणण्याचा जो दिनांक होता तो 1 एप्रिल 2026 होता आणि याच्यामध्ये कसं आहे ते कमाल वय जर पाहिलं तर खुला म्हणजे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी 38 वर्षापर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकता, ही एक्झाम देऊ शकता आणि सिलेक्शन घेऊ शकता. बाकी ज्या कॅटेगरीज आहेत त्या इथं मेन्शन केलेल्या आहे. म्हणजे मॅक्सिमम एज कितीपर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. त्यानंतर जर तुम्ही खाली गेले, त्यानंतर आता परीक्षेचे टप्पे बघितले तुम्ही, तर तेच आहे की संयुक्त पूर्व परीक्षा आहे आणि स्वतंत्र मुख्य परीक्षा आहे. यामध्ये पूर्व परीक्षेचे टोटल 400 गुण आहे आणि त्यानंतर जर आता इथं कसं आहे की ह्या 2च सेवेचं इथं हे आहे ना, म्हणजे रिक्रुटमेंट सध्या मागणीपत्र याच 2 पोस्टसाठी आहे. याच 2 परीक्षेसाठी आहे. तर मग याचंच इथं डिटेल दिलेली आहे. तर संयुक्त पूर्व परीक्षा तर सगळ्यांकडे राहील. फक्त मुख्य परीक्षा आपलीवाली आपण नंतर बघू. इथे ह्या 2 पोस्टसाठी दिलेलं आहे. त्यानंतर इथे बघू बघू शकता पूर्व परीक्षेस अर्ज करताना सेवा व संवर्गाचा विकल्प देणे, तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षाकरिता वैकल्पिक विषयाची निवड करणे व भाषेचे माध्यम निवडणे. म्हणजे म्हणजे ते मी म्हणत आहे, की तुम्ही पहिलेच तुमचं हे म्हणजे जे पण आहे
पोस्टची प्रायोरिटी जी आहे ते पहिले सांगून द्यायला पाहिजे जेव्हा तुम्ही अप्लाय करता. तर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेस तेव्हा चूज करू शकता. बाकीसाठी एक तर आपण एलिजिबल नाही राहत किंवा मग आपण भरायची इच्छा नसते आपली. तर MPSC online.gov.in हे याची ऑफिशियल साईट आहे. त्याच्यावर तुम्ही भरू शकता फॉर्म. तसं ते आपण आपल्या टेलिग्रामवर अपडेट करतच राहतो, की फॉर्म कधी आला, लास्ट डेट कधीपर्यंत आहे, सगळं काही. इथे परीक्षा शुल्क बघा 544 आहे. म्हणजे जे अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे आणि 344 रिझर्व्ह कॅटेगरीसाठी आहे. नॉन रिफंडेबल फीज राहते. हे फ्रीची आहे. म्हणजे आताही तुम्हाला एवढी फीज भरावी लागेल. त्यानंतर गुणपडताळणी जर पाहिलं तर पूर्व परीक्षेच्या गुणांची पडताळणी अथवा फेर तपासणी करण्याबाबतची याचं असं म्हणणं आहे की प्रिलिमचा कट ऑफ एक वेळेस लागला तर तिथं तुम्ही म्हणजे पुन्हा रिव्हॅल्युएशन वगैरे होणार नाही असं इथं मेन्शन केलं आहे. हे याच्यासाठी मेन्शन केलेलं आहे कारण की मेनची परीक्षा राहते ना, तर तिथे तुम्ही म्हणू शकता की आपलं रिव्हॅल्युएशन करा, पण इथं नाही म्हणू शकत म्हणून हे स्पेसिफिक इथे मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही खाली जर गेले तर प्रवेश प्रमाणपत्र बघा. ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावर म्हणजे MPSC online.gov.in इथे उमेदवाराचं प्रोफाईल बनवावं लागते आणि त्याच्यानंतर 7 दिवसाच्या आधी तुम्हाला या एक्झामचं ॲडमिट कार्ड भेटून जाईल. बेसिकली असं आहे की तुम्हाला पहिली एक प्रोफाईल बनवून द्यावं लागते. त्याच्यानंतर तुम्हाला जस्ट अप्लाय करावं लागते. ज्या पोस्टसाठी तुम्ही एलिजिबल राहाल त्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. तर एक वेळेस तुम्ही प्रोफाईल बनवलं तर हे जे काम आहे ॲप्लिकेशन करणं, हे बाकी रिक्रुटमेंट ज्या की डायरेक्ट राहते त्याच्या तुलनेत खूप इझी आहे. त्यानंतर आता इथं हे वालं 24 डिसेंबरला आलेलं होतं नोटिफिकेशन. तर तुम्ही आय थिंक 24 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत हा फॉर्म भरू शकत होते. इट्स ओके जर तुम्ही हा फॉर्म भरला नसेल तर 2027चा तुम्ही फॉर्म भरू शकता. पण तुम्हाला माहिती असायला हवी जर तुम्ही नवीन आता जस्ट पास आउट स्टुडंट आहे, नवीन प्रिपरेशन चालू केलं आहे, तर हे पण एक्झाम तुम्ही देऊ शकता. ह्या वर्षीची जर मिस केली तर नेक्स्ट वर्षी पण सेम पॅटर्न राहील, सगळं काही सेम राहील. तर हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर एक्झाम पॅटर्न आपण एक वेळेस बघून घेऊ. तर आपलं हे बघा, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभाग म्हणजे PWD WRD आपल्या जागा आहे. विद्युत अभियांत्रिकी सेवा, विद्युत व यांत्रिकी सेवा. ग्रुप बीची पोस्ट राहते आणि S50 पे लेवल राहते म्हणजे तुमचा बेसिक स्टार्टिंगचा 41,800 रुपये इथे राहते आणि पोस्टिंग तुम्हाला महाराष्ट्रातच भेटून जाईल, पण कुठे पण भेटणार. त्याच्यानंतर तुम्हाला उच्च पदावर काम करायला भेटते असं इथं मेन्शन आहे. तर हे 2 पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकता, डिपेंड्स अपॉन द वॅकन्सीज. त्यानंतर इथे बघा, पूर्व परीक्षेच्या जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर शासनाकडून सुधारित मागणीपत्राची प्राप्त संवर्ग व सेवेतील पदांचा समावेश पूर्व परीक्षेच्या निकालापूर्वी शुद्धीपत्रकाद्वारे करण्यात येईल. तेच हा खूपच इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला एक शुद्धीपत्रक येणार आणि म्हणणार की बा एवढ्या जागा PWDच्या WRDच्या ॲड झालेल्या आहेत, तर तुम्ही येथे तुमचा जो फॉर्म आहे मेन्सचा तो अप्लाय करा. तर तसं तुम्ही करू शकता. तर इथे यामध्ये म्हटलं आहे, यास्तव पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये पद आरक्षित नसल्यामुळे, पदसंख्या कमी असल्यामुळे अथवा सेवा व संवर्गाचा समावेश नसल्यामुळे पूर्व परीक्षेसाठी अर्ज सादर केला नसल्याची व त्यामुळे निवडीची संधी वाया गेल्या प्रकारची कोणती तक्रार नंतर कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतली जाणार नाही. जर तुमचं असं म्हणणं असेल की आता जागा आहेच नाही 24मध्ये, मग मी फॉर्म भरत नाही आणि जेव्हा प्रिलिमचा रिझल्ट आला ना, म्हणजे याच्या आधी त्यांनी जर WRD PWDच्या जागा ॲड केल्या आणि तुम्ही म्हटलं अरे पहिले नव्हत्या म्हणून आम्ही आता फॉर्मच नव्हता भरला, आम्हाला फॉर्म भरू द्या, तर तसं ग्राह्य धरल्या जाणार नाही. तुम्हाला आधीच हा फॉर्म भरावा लागेल. हे एक महत्त्वाचं आहे इथे. आणि हाच जो पॉईंट्स आहे इथंच आपण मार खातो. म्हणजे आपण भरत नाही जागा नसल्यामुळे आणि नंतर ॲड होतात. जसं 2025ची जी आहे ना एक्झाम, त्याच्यामध्ये आता PWDच्या 11 जागा ॲड झाल्या. आता ते कोणालाच माहीत नव्हतं, त्यामुळे कमी कॉम्पिटिशन होऊन जाते आणि ज्याने अभ्यास पण नाही केला, एवढं काही अभ्यास केलेला नाही, त्याचं पण सिलेक्शन होऊन जाते. मेन्सचा म्हणत आहे. तर आता परीक्षा पद्धती बघा, 3च टप्पे राहते: पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत. त्यानंतर खाली जर आलेलं तर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे सगळ्याचा एकाच ह्याच्यात पूर्व परीक्षा घेऊन घेते आणि मागणीपत्र त्या सेवाच्या संवर्धन आणि जे म्हणजे ह्यावाला ॲडव्हर्टाइजमेंट त्यांना द्यायची आहे तेव्हापर्यंत जेवढे मागणीपत्र आहे तेवढे ते मेन्शन करून ठेवतात. त्यानंतर खाली जर आलं तर संयुक्त पूर्व परीक्षेचा दिलेला विकल्प मुख्यपत्रे करवायच्या उमेदवाराची संख्या निश्चित करून मग काहीतरी एक रेशोमध्ये कट ऑफ क्लिअर म्हणजे डिक्लेअर करा आणि तेवढे मुख्य परीक्षेला जाईल. मग पुन्हा कट ऑफ डिक्लेअर करा, मग ते इंटरव्ह्यूसाठी जाईल. संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्ग व सेवेकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांचे स्वतंत्र म्हणजे तेच आहे की जसं ज्यांना जे एक्झाम द्यायची आहे त्याच्यानुसार त्यांची मुख्य परीक्षा होणार. त्यानंतर तुम्ही खाली आले तर आपले म्हणजे हे नाव वेगवेगळं आहे, सिलेबस सेम आहे, इलिजिबिलिटी सेम आहे,
म्हणजे महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा. दोन्ही एक्झाम एकच होणार आहे, सिलेबस सेम आहे आणि इलिजिबिलिटी पण सेम आहे. तिथे काही मेकॅनिकलचा थोडासा पोर्शन आहे जो की तुम्हाला सिलेबसमध्ये दिसेल, पण असा नाही आहे, मतलब मोस्टली इलेक्ट्रिकलच आहे. तिथे पण मेन्शन पण आहे महाराष्ट्र विद्युत व अभियांत्रिकी सेवा, महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा करिता अभ्यासक्रम समान असल्याने दोन्ही परीक्षा एकाच वेळी एकाच प्रश्नपत्रिकेनुसार होणार आहे. तथापि प्रस्तुत दोन्ही मुख्य परीक्षेसाठी स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करून प्राप्त उमेदवाराकडून स्वतंत्र अर्ज स्वीकारण्यात येईल. या दोन्ही सेवा म्हणजे यांचं म्हणणं आहे की वेगवेगळे अर्ज वेगवेगळे करावे लागेल तुम्हाला WRD आणि PWD साठी, बट एक्झाम एकच होईल. जेव्हा हे दोन्ही रिक्रुटमेंट राहील तेव्हाच सांगत आहे ते. पात्रता जर पाहिलं तर पुन्हा इंडियन सिटीजन, त्यानंतर वयोमर्यादा तेच आहे, मिनिमम 19 आहे आणि मॅक्झिमम 38 आहे अनरिझर्वसाठी. त्याच्यानंतर खाली जर पाहिलं आपण, अजून खाली गेलो, आय थिंक तुम्हाला आतापर्यंत सर्व काही समजलं असेल. नसेल तरी मग तुम्ही टेलिग्रामवर मला विचारू शकता. पण आय थिंक सगळं समजत आहे, इझी आहे. आता जर पुढे गेलो तर बघा इथे एलिजिबिलिटी बघा, विद्युत अभियांत्रिकी सेवा म्हणजे PWDच्या जेव्हा रिक्रुटमेंट येणार तेव्हा काय पाहिजे, BE BTech इलेक्ट्रिकल अँड पॉवर, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर सिस्टीम आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. सेम टू सेम हे बघा, विद्युत व यांत्रिकीसाठी पण सेमच आहे. इलेक्ट्रिकल इथे मेकॅनिकलचं नाही आहे, तर इथे तुम्हाला मेकॅनिकलवाले कॉम्पिटिशन देणार असा काही भाग नाही, फक्त इलेक्ट्रिकलवालेच राहील जेव्हा पण ह्या दोन्ही एक्झाम होणार तेव्हा. तर हे पण महत्त्वाचं होतं. नाही तर तुम्ही म्हणाल इथे यांत्रिकी आहे तर मेकॅनिकलवाले पण फॉर्म भरणार, असं काही नाही आहे. पूर्ण इलेक्ट्रिकलच्या निगडीत दोन्ही पोस्ट आहे. खाली जर तुम्ही आला तर हे वनक्षेत्रपाल एक पोस्ट आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही विद्युत अभियांत्रिकीची पदवी जर असाल तर हा पण एक संवर्ग किंवा हे पण एक पोस्ट तुम्ही अप्लाय करू शकता. सिव्हिल सर्व्हिसेस हे एक पोस्ट आणि आपल्या स्वतःच्या इलेक्ट्रिकलच्या पोस्ट, अशा 3 पोस्ट तुम्ही देऊ शकता. अजून हे पण आहे निरीक्षक वैद्यमापनशास्त्र ग्रुप बी, याच्यासाठी पण तुम्ही इलिजिबल आहे जर तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनियर केलेलं आहे. अशा 4 पोस्ट तुम्ही देऊ शकता. म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस तर सगळेच देऊ शकते, त्यानंतर ते वनक्षेत्रपाल, त्यानंतर हे निरीक्षक वैद्यमापनशास्त्र आणि आपल्या स्वतःच्या 2 म्हणजे PWD आणि WRD ह्या पण पोस्ट तुम्ही देऊ शकता. त्यानंतर शुल्क जर पाहिलं तर हेच आहे की परीक्षा शुल्क जर पाहिलं टोटल तर 544 आणि 344. 544 अनरिझर्वसाठी आहे. खाली जर आलं तर हे संयुक्त पूर्व परीक्षेचे म्हणजे केंद्र आहे, सेंटर्स आहे, म्हणजे जिल्हेच आहे, ऑलमोस्ट सगळे जिल्हे आहे. अमरावतीसाठी 14 संकेतांक आहे आणि इथे एक्झाम तुमची होऊन जाणार. खाली जर आले तर मुख्य परीक्षा फक्त 6 ठिकाणी होते. अमरावतीमध्ये तर होणारच आणि बाकी पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई आणि CSMमध्ये हे एक्झाम होणार मुख्य परीक्षेची. तर ह्यावाल्या सेंटरपैकी एक सेंटर चूज करा, तुम्हाला चांगलं होणार म्हणजे प्रिलिम्स आणि मेन्ससाठी. अदर दॅन तुम्ही त्यास दूर नसाल राहतं त्याच्यापेक्षा. तर हे झालं मुख्य परीक्षेचे पण सेंटर माहीत पडले. आता परीक्षेच्या योजना जर पाहिला तर संयुक्त पूर्व परीक्षेच्या लेखी परीक्षा ज्याच्यात 400 गुण आहे आणि त्यानंतर दोन्ही अनिवार्य आहे, म्हणजे जे दोन्ही पेपर द्यावं लागेल म्हणजे GS आणि मेन्स. तर पेपर 1 आणि पेपर 2 ह्या क्वालिफाईंग आहे आणि याची पदवी आहे. पेपर 1 जो आहे ना त्याच्या बेसिसवर तुमचं मेन्ससाठी सिलेक्शन होणार. त्याच्या कटऑफवर मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत राहील. 2 तास म्हणजे टोटल एका दिवशी 4 तास तुम्हाला बसावं लागेल आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट राहील. त्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या म्हणजे 1/4 जे आहे ना, 1/4 निगेटिव्ह मार्किंग पण इथे राहते. त्यानंतर संयुक्त पेपर 1 करिता पेपर 2 मधील डिसिजन, हे काही स्पेसिफिक टाईपचे क्वेश्चन राहते, डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा जास्त उत्तरे जर तुम्ही सपोज दिली तरी पण मग तुमचा निगेटिव्ह मार्किंग होणार. आणि आता हे कसं राहते की असं गोल गोल करायचं राहते ना, तसा पॅटर्न राहते. त्यामुळे मग असं तुम्ही एकाच क्वेश्चनचा आन्सर देताना 2 वेळेस जर गोल गोल केला तर तरी पण निगेटिव्ह मार्किंग होणार असं म्हणत आहे. त्यानंतर जर पाहिलं संयुक्त पूर्व परीक्षेत अर्ज करताना सेवेसाठी दिलेला विकल्प तसेच संबंधित सेवेतील संवर्गाच्या परीक्षेमधून भरावयाची पदसंख्या लक्षात घेऊन म्हणजे कट ऑफ हे डिपेंड करेल की किती वॅकन्सीज आहे. त्यानंतर मग हे मेन्ससाठी किती जणाला नेणार, 12 पट, म्हणजे सपोज 10 जागा जर असल्या तर 120 जणाला मेन्ससाठी बोलवणार, तर 12 पट हे मेन्ससाठी सिलेक्शन करणार. तर पूर्वपरीक्षा हे मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता उमेदवाराची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने घेण्यात येणारी चाळणी परीक्षा असल्याने मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र न ठरणाऱ्या, म्हणजे हे काय म्हणत आहे की याचं काही, हे जस्ट एक चाळणी परीक्षा आहे, फिल्टर परीक्षा आहे म्हणजे प्रिलिम्सवाली. तर त्याचं काही म्हणजे ज्याचं क्लिअर नाही झालं तर मग त्याचं एक्सप्लेनेशन आम्ही देणार नाही असं म्हणत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. बाकी हे सिव्हिल सर्व्हिसेसचा हे आहे एक्झाम पॅटर्न आणि हा मेन्सचा आणि हा आपला आहे मेन्सचा.
तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही सेवा आहे. PWD म्हणजे विद्युत अभियांत्रिकी सेवा, WRD म्हणजे विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा. 400 गुणचा राहते मेन्स आणि मुलाखत राहते 50. 450 पैकी तुम्हाला जेवढे मार्क भेटेल त्याच्यावर तुमचा मेरिट ठरेल आणि तुमचं सिलेक्शन ठरेल यावाल्या मेन्स आणि इंटरव्ह्यूवर. तर टोटल 200-200 मार्कचे 2 पेपर राहील, पेपर 1 पेपर 2. इंग्रजीच राहील दोन्ही याच्यात भाषा मेन्सच्या वेळेस. 3-3 तासाचा पेपर राहील आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर राहील. ठीक आहे. याचे जे कोड आहे ते आहे 1070 आणि 1071. त्यानंतर तुम्ही जर खाली जर गेले, हे इथं बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निश्चित केलेल्या वैकल्पिक विषयापैकी विद्युत अभियांत्रिकी परीक्षेमध्ये उमेदवारांना सायंटिफिक गणनयंत्र वापरायची मुभा असेल. म्हणजे तुमचं आपलं जे एक्झाममधलं जे होतं ना कॅसिओचं कॅल्क्युलेटर, ते इथं अवेलेबल राहणार. तर कॅल्क्युलेशनचा काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे, वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉईंट. प्रोग्रामेबल प्रकारच्या गणनयंत्र दिली जाणार नाही. म्हणजे तेच आहे, नॉन प्रोग्रामेबल जर तुम्ही घेऊन गेले तर इझी होणार. म्हणजे कॅल्क्युलेशनचा काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही रप्पा कॅल्क्युलेशन करून आन्सर आणू शकता. म्हणजे कॅल्सी इथं अलाउड राहतं. फक्त ते नॉन प्रोग्रामेबल पाहिजे. आपली कॅशिओची जशी आहे तशी. मुख्य उत्तर पुस्तके म्हणजे पुरवणी वगैरे इथं देण्यात येणार नाही. तर मग तुम्हाला बरोबर डिवाईड करावं लागेल की तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स मॅन्डेटरी किती सॉल्व्ह करायचे आहे. आणि त्याच्या म्हणजे सपोज 10 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे आणि तुमच्याकडे 30 पेजेस आहे, तर एका क्वेश्चनला मॅक्झिमम तुम्ही 3 पेजेसपर्यंत लिहू शकता आणि मिनिमम तर किती पण लिहू शकता, अर्ध पेज पण लिहू शकता. डिपेंड करते की क्वेश्चन कसं आहे. त्यानंतर जर तुम्ही खाली जर आले तर पुरवणी भेटणार नाही. आणि बघा म्हणजे चांगलं लिहायचं म्हणते, कोणचं कुठेही लिहू नका. बरोबर एका फॉर्मॅटमध्ये लिहा. प्रश्न क्रमांक 1 ABCD, मग प्रश्न क्रमांक 2 असं बरोबर एक जे पण आहे ज्या फॉर्मॅटमध्ये आहे त्या फॉर्मॅटमध्ये जर लिहिलं तर बरोबर ते चेकिंग करणार असं म्हणणं आहे. मुख्य परीक्षेचा निकाल, तर इथं मुख्य परीक्षेमधून पुन्हा 3 पट जे आहे ना, आता 12 पटांना पहिले मुख्य परीक्षा दिली, आता 10 जर वॅकन्सी आहे तर 30 जणाला इंटरव्ह्यूसाठी बोलवणार आणि 30 पैकी मग ते 10 जण सिलेक्ट करणार फायनलसाठी. तर असं आहे, म्हणजे 12 पट मेन्ससाठी राहील, 3 पट इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येईल. त्यानंतर खाली लेखी पेपर्सना उपस्थित राहण्याच्या उमेदवारांनाच गुणवत्तेनुसार मुलाखतीसाठी पात्र समजण्यात येईल. म्हणजे तुम्ही पेपर 1च दिला आणि ते 200 पैकी 200 घेतले आणि टॉपरच आले आणि पेपर 2 दिलाच नाही, तर मग तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलणार असं नाही आहे. दोन्ही पेपर तुम्हाला द्यावे लागेल, हे म्हणणं आहे त्यांचं. आता पूर्व परीक्षेचे तर काही फेर तपासणी वगैरे कन्सिडरच नाही करणार म्हणजे, पण जे आहे फक्त गुणांची पडताळणी एक वेळेस मेन्सची करू शकता. तुम्ही जर म्हटलं की बा आता सपोज 10 क्वेश्चन आहे, 2-2 मार्कचे आहे, तर 2 असे 20 आहे. पण त्यानं एका ह्याच्यात 1च मार्क दिला, तर तुमचं म्हणणं आहे की बा इथं 2 पाहिजे. तर तसं गुणांची पुन्हा एक वेळेस ॲडिशन करून ते पुन्हा तुम्हाला सांगू शकते की एवढी होऊ शकते. पण पुन्हा रिव्हॅल्युएशन नाही करू शकत. म्हणजे हे 5च्या जागी मी 3 मार्क दिले, तर आता 5च्या जागी 5 मार्क देतो, असं नाही होणार म्हणते. तर हे महत्त्वाचा पॉईंट होता अजून. मुलाखतीसाठी तेच म्हणत आहे की 3 पट बोलावण्यात येणार. त्याच्यानंतर जर मग फायनल मेरिट लिस्ट मुख्य परीक्षा आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या टोटल मार्क्सवरून होणार आणि 450 पैकी किती मार्क्स भेटले त्याच्यावर होणार, जे की लास्ट टाइम 219 होते टॉपरचे. त्यानंतर मुख्य परीक्षा अर्ज सादर करताना उमेदवारांना पसंत क्रम राहील. म्हणजे तुम्हाला पहिले PWD पाहिजे का WRD पाहिजे, तर आपल्याकडे जास्त पसंत क्रम तर येणार नाही, कारण की रिक्रुटमेंटच नाही राहत दोन्ही याची जेव्हा असणार तेव्हाच आपल्याला पसंत क्रम देता येईल. त्यानंतर प्रोव्हिजनल सिलेक्ट लिस्ट लागेल. मग ऑप्टिंग आउट बस जर तुम्हाला म्हणजे PWDमध्ये पण झालं, WRDमध्ये झालं, तर मग तुमचं म्हणणं आहे की मला WRD नाही घ्यायचं आहे, मला फक्त PWD करायचं आहे, तर त्याला ऑप्टिंग आउट म्हणतात. आणि ते होणार मग त्यानंतर उमेदवाराकडून विहित पद्धतीने विहित कालावधीत पसंती क्रमांच्या आधारे अर्जदारे करण्यात आल्याच्या मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे होणार आणि मग फायनल मेरिट लिस्ट आणि फायनल रिकमेंडेशन लिस्ट तयार करण्यात येईल आणि हे प्रोसेस संपून जाणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे पूर्ण पॅटर्न होता, एक्झाम पॅटर्न वगैरे होता, तो आलेला आहे. त्याच्यानंतर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचा पेपरच्या निकालानंतर अर्ज तपशिलासोबत म्हणजे तुम्हाला तुमच्यावाला जो डॅशबोर्ड राहील MPSCचा, त्याच्यात तुमची स्कॅन इमेज भेटेल मूळ उत्तरपत्रिकेची. मग कट ऑफ वगैरे किती होता, ते सगळं डिटेलमध्ये तुम्हाला किती मार्क्स भेटले टोटल, ते सगळं तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला दिसून जाईल आफ्टर एक्झामिनेशन, आफ्टर रिझल्ट. सिलेबस बघूयात आपण. सिलेबस हा एक महत्त्वाचा पॉईंट होता, जे विचारत होते की नेमका सिलेबस काय आहे. तर दोघींसाठी म्हणजे PWD म्हणजे हेच महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इलेक्ट्रिकल आणि महाराष्ट्र इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल, हे WRDसाठी दोघांसाठी सेमच राहील. 2 पेपर्स राहील, पेपर 1 पेपर 2.
गुण 200 बी इलेक्ट्रिकलचाच दर्जा राहील, इंग्रजी माध्यम राहील, 3 तास. तिकडे प्रिलिमसाठी 2 तास होते 2 पेपरला, इथं 3 तास आणि हे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे ते ऑब्जेक्टिव्ह टाईप होते प्रिलिम्स. आणि टोटल मुलाखत 50 गुण आणि लेखी परीक्षा 400 गुण, असे 450 गुण भेटणार. अभ्यासक्रम महत्त्वाचा आहे, तुम्ही इथे बघू शकता. पेपर 1 साठी बघा, सेक्शन ए साठी किती कोणकोणते आहे. सर्किट ॲनालिसिसचा दुसरा पार्ट, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक फील्ड अँड मटेरियल्स, त्यानंतर मॅग्नेटिक फील्ड अँड मटेरियल्स, त्यानंतर ट्रान्सफॉर्मर्स अँड DC मशीन, त्यानंतर AC मशीन. त्याच्यानंतर सेक्शन सी जर पाहिला, बी कुठं गेला, हा सेक्शन बी होता. त्यानंतर सेक्शन सी जर पाहिला तर पॉवर अँड एनर्जी सिस्टीम, देन पॉवर सिस्टीम ॲनालिसिस, त्याच्यानंतर रिसेंट ट्रेंड्स इन पॉवर सिस्टीम अँड एनर्जी सिस्टीम. त्यानंतर सेक्शन डी आहे इल्युमिनेशन, त्यानंतर DGCET अँड UPS, त्यानंतर युटिलायझेशन. हे झालं सेक्शन डी. तर एवढ्या ह्याच्यात पेपर 1 खतम होऊन जाईल. आय थिंक पेपर 1 पूर्ण कन्व्हेन्शनलवर बेस आहे. पेपर 2 मध्ये थोडे टॉपिक वेगवेगळे येणार, जसं LIC आहे, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट, त्यानंतर ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, हे तर आपण शिकतच असतो. डिजिटल कम्युनिकेशन हे एक आहे सेक्शन बी मध्ये. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आपल्याला माहीत आहे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स पार्ट 2 माहीत आहे. पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अँड ड्राईव्ह पण आपण शिकतो. त्यानंतर कंटिन्युअस सिग्नल ॲनालिसिस, म्हणजे सिग्नल अँड सिस्टीम आणि डिस्क्रीट सिग्नल ॲनालिसिस 2 पार्टमध्ये डिवाईड करून टाकलं. त्यानंतर सेक्शन डीमध्ये कंट्रोल सिस्टीम ॲनालिसिस, कंट्रोल सिस्टीम डिझाईन. तर कंट्रोल सिस्टीम डिझाईन पण आपल्याला मोस्टली माहीत आहे, म्हणजे हे पण आपल्याला येते. खतम. फक्त आपल्याला हे जे आहे कोणतं म्हणते बा, डिजिटल कम्युनिकेशन, हे थोडं, हे पण आपल्याला माहीतच राहते पण एवढं डिटेलमध्ये नाही राहत. तर बऱ्यापैकी आपला कन्व्हेन्शनल जो युनिव्हर्सिटीचा सिलेबस आहे तोच आहे, जो की तुम्ही करू शकता. त्यानंतर हे PYQ बघून घेऊ. आता मोस्टली आपण जवळच आलेलो आहे. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, आतापर्यंत समजलं असेल सगळं, सोप्या भाषेतच सांगत आहे, काही डाऊट्स असतील तर विचारू शकता. आता पेपर बघूयात. तर हा पेपर 1 आहे, एकच पेपर झाला आहे. 2023चा कन्व्हेन्शनल पहिला पेपर होता. त्याच्या आधी हे ऑब्जेक्टिव्हस होत्या, जे की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केला आहे. तर 24मध्ये तर आपल्या व्हॅकन्सीज नव्हत्या, तर त्यामुळे त्याच्यात काही आलेलंच नव्हतं. आणि आता 25मध्ये एक कन्व्हेन्शनल एक्झाम होणार. तर तुमच्याकडे 2 रेफरन्स पेपर राहील पर सब्जेक्ट, म्हणजे 2 आणि 2 4 रेफरन्स पेपर राहील. तुम्ही येथून रेफर करू शकता की डेट किती राहते, कशा प्रकारे ॲन्सर देऊ शकता तुम्ही. तर बघा इथे 3 तास इंग्लिश लँग्वेज राहील, मॅक्झिमम 200 मार्क, कन्व्हेन्शनल टाईप ऑफ पेपर. याच्यामध्ये कसं आहे, देअर आर 8 क्वेश्चन्स आहे, 2 सेक्शन्समध्ये डिवाईड आहे, म्हणजे 8 क्वेश्चन सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये डिवाईड आहे, असे टोटल 8 पैकी. तर त्याच्यातले 5च तुम्हाला सोडवायचे आहे, म्हणजे 8 पैकी 5 सोडवायचे आहे. पण याच्यात एक असं मेन्शन केलेलं आहे की क्वेश्चन नंबर 1 and 5 कंपल्सरी आहे आणि 3 आर टू बी अटेम्प्टेड चूजिंग ॲटलिस्ट, म्हणजे 2 तर त्याच्यातले कंपल्सरी आहे, सेक्शन ए मधून आणि सेक्शन बी मधून. आणि आणखी मग 2 जर तुम्ही सॉल्व्ह केले तर 5 पैकी फक्त मग आता 3च सॉल्व्ह करायचे आहे. टोटल 5 करायचे आहे ना 8 पैकी. त्यामधले 3 पैकी एक तुम्हाला ॲटलिस्ट एक आणखी, म्हणजे असं नाही करू शकत की हे 3 राहिले आहे तर सेक्शन 1 मधूनच सॉल्व्ह करून टाका, कारण सेक्शन 1 मध्ये तर 4 क्वेश्चन्स राहील. तर मग तुम्हाला कसं करावं लागेल, एक सेक्शन 1 म्हणजे मोठी असं करायचं आहे की सेक्शन 1 मध्ये, म्हणजे हे जे आहे ना 1 आणि 5 तर कंपल्सरीच आहे, पण बाकी जे राहिलेले आहे ना, जसं 2, 3, 4 आणि 6, 7, 8, तर याच्यातून एक आहे. तर पर सेक्शन आणखी एक चूज करावा लागेल आणि मग ज्याच्यातला एखादा सोपी असेल तो चूज करावा लागेल. तुम्हाला सांगतो मी कसं आहे तर. आणि जे मार्क्स आहे ते त्याच्या बाजूलाच आहे. आणि वर्ड लिमिट पण लिहिलेली राहते, ते पण तुम्हाला मेंटेन करायची आहे. ॲन्सर सब क्वेश्चन जे आहे तर ते सोबतच सॉल्व्ह करायचे आहे. असं नाही की क्वेश्चन 1 ए इकडे लिहिला आणि क्वेश्चन 1 बी तिकडे शेवटी लिहिला, असं नाही. क्वेश्चन 1 ABCD हे पूर्ण एकासोबतच लिहायचे आहे. त्यानंतर एखादं जर ब्लँक पेज सुटल्या गेलं तुमच्याकडे किंवा तुम्ही जाणून बुजून सोडलं तर त्याला असं स्ट्राईक ऑफ करून टाकायचं. सुटेबल डेटा, काही जर डेटा तुम्हाला मिसिंग असेल, सपोज स्पीड ऑफ लाईट 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, ते तुम्हाला स्वतःच घ्यायचं आहे जर जिथं नसेल तर, असं म्हटलं आहे. अजून सुटेबल डाटा आणि स्केच वगैरे नीट वगैरे काढा, असं म्हटलं आहे, चांगल्या काढा. नॉन प्रोग्रामेबल टाईप कॅल्क्युलेटर, सायंटिफिक कॅल्क्युलेटर अलाउड आहे, हे लय महत्त्वाचं आहे. ज्याच्यामुळे तुमचं जर कॅल्क्युलेटिव्ह असलं न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता, जर तुम्हाला त्याचा कन्सेप्ट माहीत असेल तर. हे झालं. आता एक वेळेस हे बघून घ्या, हे वाला सेम टू सेम पेपर 2 मध्ये पण इन्स्ट्रक्शन कॉपी होणार. तर पेपर 1 आपण एक वेळेस चांगला बघून घेऊ, पेपर 2 तुम्ही नंतर रेफर करा. हे बघा, क्वेश्चन 1 मध्ये 1 आणि 5 तर कंपल्सरी आहे, तर ॲन्सर एनी 5, म्हणजे क्वेश्चन 1 मध्ये पण 5 तुम्हाला कंपल्सरी करायचं आहे. जसं हे बघा,
एक पिरियॉडिक वेव्हफॉर्म काढली, त्याच्यात फ्रिक्वेन्सी, RMS व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू आणि फॉर्म फॅक्टर ट्रँग्युलर वेव्हफॉर्मचं सांगायचं आहे. आणि त्याच्यानंतर फाइंड झेड पॅरामीटर काढायचं आहे. त्याच्यानंतर खाली जर गेले तुम्ही KVL यूज करून I1 काढायचा आहे. ह्या I1 हे तिसरा सी क्वेश्चन झाला. आता हे स्टेट अँड डिस्कस कुलम्स लॉ आणि गॉस लॉ तुम्हाला डिस्कस करायचा आहे. आणि जी सिंगल फेज 2000 व्होल्ट अल्टरनेटर हा एक क्वेश्चन आहे. असे 5 तुम्हाला क्वेश्चन 1 मधून सॉल्व्ह करायचे आहे. तर 7 पैकी 5 सॉल्व्ह करायचे आहे, म्हणजे सब क्वेश्चन. मग क्वेश्चन 2 बघा, त्याच्यात ए आहे यूज थेवेनिन्स थेरम टू डिटरमाइन पॉवर लॉस इन 10 ओम रेजिस्टन्स. तर याच्यातून किती पॉवर लॉस आहे थेवेनिन्सचा यूज करून इथे 15 मार्क्स दिलेले आहे. मग खाली जर गेलं तर हे वाला बी आणि सी. आता हे 2 क्वेश्चन तुम्ही सेक्शन ए मध्ये झालं आहे. क्वेश्चन 3 पण आहे इथे, त्याच्यात पण ABC आहे. क्वेश्चन 4 मध्ये पण ABC असं आहे. आता सेक्शन बी चालू होतं, म्हणजे 4 क्वेश्चन आणि ABC लिहिलेलं आहे. फक्त पहिल्याच क्वेश्चनमध्ये ABCDEFG पर्यंत होतं. त्याच्यातले फक्त 5 तिथे तुम्हाला ऑप्शन होते. याच्यात तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करायचं आहे. सपोज तुम्ही क्वेश्चन 4 जर सिलेक्ट केला तर मग हे पूर्ण 15 ते 45 मार्क्स तुम्हाला भेटेल. पण पूर्ण हे सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे याच्यातला एक आणि क्वेश्चन 3 मधला नाही, हे सब क्वेश्चन आहे, हे तुम्हाला पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. आता हे क्वेश्चन 5 हा कंपल्सरीच होता. तर याच्यातही पुन्हा F पर्यंत दिलेलं आहे, EFG पर्यंत. त्याच्यातले 5 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर 8 40 मार्क्स भेटेल तुम्हाला. म्हणजे तुम्हाला जे कंपल्सरी क्वेश्चन्स आहेत ते जर तुम्ही सॉल्व्ह केले तर जवळपास तुम्हाला 80 मार्क्स भेटून जाते. आणि तुम्ही दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केले अजून, तर मग ते किती मार्क्सला आहे, ते तुम्हाला भेटेल 15 15 15 15 15 ते 45 जवळपास. 15 30 40 किंवा 45 मार्क्सला भेटेल. तर 40 आणि 40 80, 8 दुनी 16, 160 मार्क्स तुम्हाला 4 क्वेश्चन सॉल्व्ह करून भेटून जाईल. आता क्वेश्चन 6 आहे, त्यानंतर क्वेश्चन 7 आहे आणि क्वेश्चन नंबर 8 आहे. तर असं याच्यातला बघा, ह्यावाला जो इझी होता, ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन ओव्हर करंट रिलेइंग, डिस्टन्स रिलेइंग, पायलट रिलेइंग एक्सप्लेन करायचं होतं. DG सेट आणि स्टेट व्हेरियस टाईप्स ऑफ फॅन्स, हे वाला सोपी जर थेरी जर तुम्हाला लिहिता आलं तर हा क्वेश्चन एक सिलेक्ट करावा लागत होता सेक्शन बी मधला. त्यानंतर जो कंपल्सरी आहे तो एक, आणि याच्यातला हा एक. म्हणजे तुम्ही 2 जो इझी सेक्शन आहे त्याच्यामधले 3 क्वेश्चन सॉल्व्ह करा, आणि जे थोडा हार्ड राहते, डिफिकल्ट राहते, त्या सेक्शनमधले 2 क्वेश्चन सॉल्व्ह करा. असे तुमचे 5 क्वेश्चन्स पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल आणि तुम्हाला 200 मार्क्सपैकी काहीतरी मार्क्स भेटेल. काहीतरी म्हणजे जर तुम्ही तेवढे सॉल्व्ह केले तर 200 पैकी 200 पण भेटू शकतात. मग हा पेपर 2 आहे, सेम इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये, आणि तुम्ही हा सॉल्व्ह करू शकता. म्हणजे याच्यात मग आता पेपर 2चा जो सिलेबस आहे त्याच्यातला सेक्शन ए सेक्शन बी मध्ये डिवाइड केला, आणि मग ते तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. जसं ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक, लिनियर इंटिग्रेटेड सर्किट त्याच्यावर होता ते. आता आपण कट ऑफवर येऊ. तुम्हाला एक्झाम पॅटर्न, ॲक्च्युअल क्वेश्चन कसे होते ते पण तुम्हाला माहीत पडले. तुम्ही एक वेळेस PDF मध्ये बघून घेता, हे मी शेअर करून देणार. कट ऑफ जर पाहिला, हे तुम्ही बघू शकता की 2023च्या प्रिलिमचा रिझल्ट आहे हा. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता इथं किती कट ऑफ आहे. तर जर तुम्ही खाली गेले, हे पूर्ण लिस्ट आहे. तर हा कट ऑफ होता 101 मार्क जनरल, ओपन जनरलचा 101 मार्क्स प्रिलिम्समध्ये कट ऑफ होता. आणि OBC मध्ये पण 101 मार्क्स आहे. बाकी तुमच्या कॅटेगरी जसं SC मध्ये जनरल 91 मार्क्स होते, ST मध्ये जनरल 82 मार्क्स होते, आणि SBC मध्ये 76 मार्क्स होते. तर हा प्रिलिमचा कट ऑफ आहे. तर तुम्ही 100+ मार्क्स म्हणू शकता तुम्हाला प्रिलिम्समध्ये घ्यावे लागेल. त्यानंतर जर तुम्ही बघितलं मेन्स, जर पाहिलं मेन्स एक्झामिनेशन 2023चा किती आलता, तर खाली जर गेले तर जनरल, ओपन जनरलचा फक्त 67 मार्क्सचा कट ऑफ होता, आणि SBCचा 64 मार्क्सचा. बाकी मॅक्झिमम इथे 75 आणि 72 असे होते. तर जवळपास 80 मार्क्स म्हणू शकता. म्हणजे तुम्हाला 2 क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागत होते फक्त एकाच पेपरमध्ये. तर जर तुम्ही कंपल्सरी 8 160 मार्क्स तर तसेच भेटत होते, पण हे त्याच्यापेक्षा खूप कमी आहे. कंपल्सरी पण यांनी सॉल्व्ह नाही केले असं दिसून येते. ठीक आहे. तर हा मेन्सचा कट ऑफ झाला. आय थिंक इथपर्यंत सगळं समजलेलं असेल. पुढे जाऊयात आपण. तर एलिजिबल रिकमेंडेशन जे आहे 2023चं, तर याला 219 मार्क्स भेटलेले होते. जो टॉपर होता त्याला 219 किती मार्क 400 पैकी भेटलेले होते. हे मेन्सचा रिझल्ट आहे. तर 219 मार्क्स तुम्ही स्कोर करू शकता, जवळपास 50%. बाकी जर तुम्ही बघितलं तर 200च्या खालीच आहे. तर तुम्हाला 200 मार्क्स तरी घ्यावे लागेल, आणि तुम्ही लिस्टमध्ये येऊन जाल. इव्हन दो तिथं 10 सीटा जरी असल्या, 10 वॅकन्सी जरी असल्या तरी पण. त्यानंतर इथे एक्झॅक्ट डिटेल्स दिलेले आहे. SBC कॅटेगरी आणि 219 मार्क्स कसे भेटले होते. पेपर 1 मध्ये फक्त 90 मार्क्स भेटले होते.
जरी तुम्ही कंपल्सरी जरी क्वेश्चन सॉल्व केले तरी तुम्हाला 80 मार्क्स भेटून जाते. 40 + 40 रुपये फक्त कंपल्सरी आणि एक क्वेश्चन्स एक्स्ट्रा सॉल्व केलेला आहे इथं. पेपर 2 मध्ये 96, पुन्हा एक क्वेश्चन्स एक्स्ट्रा जे की पॉसिबल आहे. आणि इंटरव्ह्यूमध्ये किती भेटले, 33 मार्क्स भेटलेत, तसे 219 झाले. तर इझी आहे क्रॅक करणं. फक्त तुम्हाला कंपल्सरी 2-2 क्वेश्चनही सॉल्व केले तर अजूनही 160 मार्क्स होते आणि 30 मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये घेतले तर 190 होते आणि 190 वर सिलेक्शन आहे. हे बघा, ठीक आहे. दुसरे 190 वर आहे आणि तुम्ही फक्त कंपल्सरी क्वेश्चनच थोडी सॉल्व करणार, तुम्हाला बाकी पण क्वेश्चन्स येणारच ना, तर इझिली तुम्ही 200 मार्क्स स्कोर करू शकता. आणि टोटल 219 होत आहे आणि रिटर्नमध्ये फक्त 186 मार्क्स आहे, जो की 200 पेक्षाही कमी आहे. 8 2 16 काहीच नाही आहे, एवढे मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता. आणि हे टॉपरचे मार्क्स आहे. त्यानंतर जर खाली गेलं तेच आहे, बाकी काही नाही. आणि ते बघू शकता. आता हे 2026चे मेन्सची एक्झाम कधी होते ते लिहिलेलं आहे. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी 2026. तर तुम्ही प्रिलिम्स क्रॅक केली तर तुमची मेन्स जर याच्यात जागा ॲड झाल्या तर तुमच्या जे सहाय्यक AE विद्युत श्रेणी B पारंपरिक जो पेपर आहे ना, कन्व्हेन्शनल पेपर, तो 15 नोव्हेंबरला होणार. म्हणजे 31 मे ते 15 नोव्हेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, जवळपास 5 महिने राहतात. 5 महिन्यामध्ये खूप सारा स्टडी तुम्ही करू शकता. जर तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला माहीतच पडेल तुम्ही गोल गोल कायच्यावर केलं, कारण की तुमच्याकडे म्हणजे हार्ड कॉपी राहील, त्याच्यावर तुम्हाला माहीत पडलं अरे 100 मार्क्स तर होत आहे आपले, तर तुम्ही मेनचा अभ्यास चालू करू शकता आणि 5 महिन्यात बऱ्यापैकी अभ्यास होऊन जाईल तुमचा. आणि फेब्रुवारी 2027 मध्ये रिझल्ट येऊन जाईल, खतम. खाली जर आलो काही आहे का अजून, ऑफिशियल साईट आणि हाऊ टू अप्लाय जर केलं तर MPSC तुम्ही टाकून घ्या, mpsc.gov.in. इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन, कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये जे पण आहे, रिझल्ट, ॲडव्हर्टाइजमेंट, PYQ वगैरे इथं भेटते ह्यावाल्या टॅबवर. आणि इथं जे आहे ऑनलाईन फॅसिलिटीवर क्लिक केलं तर इथून डायरेक्ट तुम्ही तुमचं प्रोफाईल बनवणं आणि अप्लिकेशन करण्यावर रिडायरेक्ट होऊन जातात. हे त्याची साईट आहे आणि हे त्याचं mpsc.gov.in.homeवर गेलं तर हे तिथं टॅप केलं म्हणजे इथं जर तुम्ही टॅप केलं इथं ऑनलाईन फॅसिलिटीमध्ये तर तुम्ही या पेजवर चालले जा आणि इथं तुम्ही लॉग इन करू शकता. जर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर न्यू युजर आणि रजिस्टर करून टाका. मग तुम्ही इथून लॉग इन करून पूर्ण तुमचं प्रोफाईल बनवा, प्रोफाईल लॉक करा आणि त्यानंतर तुम्ही कोणती एक्झाम MPSCची निघाली तर त्याच्यावर डायरेक्ट सिलेक्ट करायचं की हे एक्झाम द्यायची आहे मला. टिक केलं, तुमचं सेंटर टाकून दिलं आणि ओके केलं का ॲप्लिकेशन चाललं जाते, पेमेंट करायचं झालं. म्हणजे एक वेळेस तुम्हाला तुमचं प्रोफाईल बनवावं लागेल. जर तुम्हाला प्रोफाईल कसं बनवायचं ते जर पाहिजे नसेल त्याच्याविषयी माहिती तर तुम्ही सांगा.